असं वाटतं की घोडा पळायला लागला म्हणून. काहीतरी मॅजिक म्हणतात ना, त्याची मॅजिक वाली गंमत आहे ते. पप्पा आई 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 झाली खुश. फुलपाखरू पान फुलपाखरू आई कसं जाईन ते. हे बाय इकडं. ते असं आत्या हे पाय मामाने कसं तोडली. असं तोडू नका, नुसतं पाणी पाणी घ्या. सारे कडू लागेल बरं भाजी. हे पा सारे फुलं ठेवतात. हे पा परंतु सारे फुलंच आहे ना. हे पा मी पानं पाण्यात गेले. तुम्हाला मी ते सांगले तुम्ही काड्या काड्या शेंगा घेऊ नका. कडू लागेल बरं भाजी. नाही लागत कडू. नाही लागत म्हणते कडू. नाही लागत ज्ञान शिकवून राहिली मामा आले की सांगून राहिले. सांगून राहिली मी आताले की फुलं फुलं हे नाही दिसत, आता नजर कमी झाली. बाप्पा आतापासून नजर कमी झाली तुमच्या बाईची. मग नाही वा काही म्हणता का. दिसते नजर कसं कमी. वा रे वा. हे फुलं फुलं आहे की ते फुलाची भाजी कडू लागते. पटीन तर खाण्यात मग डोळ्याला टाकून द्या. जरा शिल्लक गोष्टी काम करतो. हा नाही सांगा तुम्ही दुखीच्या भात पडता का जवळ तुम्ही. नाही मी तुम्हाला बोलायला लागले की आता बोलायला लागले ना. मग असं सांग, आता तुम्हाला दिसून राहिला म्हणा जरा. नाही तुमच्या बाईने का फुटकी म्हणू काय मग. काय नाही गोष्ट करता बाप्पा. मी त्यांना सांगायला लागले की बाप्पा मामा भाजी थोडा सांगितलं. मामा सारे शेंगा पडल्या. तुझी काळजी मुठभर. हा मग तेच मग शेंगा शेंगा कर्यापुरती त्याला आवडते भाजी घ्यायची. मला बी आवडते. मामा मी थोडं नाही म्हणते. मला जरा पाहून थोडा. सोनाला कोणचं पुस्तक आणलं मला पावते. पुस्तक आणलं म्हणते सोनल लाटीवर. दाखव कोणतं आणलं तुम्ही पप्पाले. 30 रुपये. ही सोयन की काही बी कुठं करते काय. आणि आता हिच्यामध्ये काय असं दाखव आईच्या घोडा चालते म्हणते. दाखव घोडा चालून. असा घोडा चालू राहिला. हा पुस्तक तुम्ही मला सांग खरीच चालते काय. हा घोडा चालत नाही. कागद जसा खरकीन तसा घोडा हलते तो. दुसरा दाखव बरं एकदा काय घोडा आहे तर आम्हाला पावते. बावली घ्या. बावली मस्त आता हे असते म्हणते. थांब नाही कागद धरणा कागद धरणा बावली. हा ठेव बरं कसे हालते एकदा दाखव. हालो असं डान्स करते का. हे डान्स करून दाखव. हाल ते हाल हाल त्यातल्या तरी कागद खरकून बोलते मला वाटते. असं काय किती रुपयात आणलं रा सोनं. 30 आणि एक पैसे किती चालते काय चालते. हा घोडा बघा. हा घोडा बघ. थांब थांब एकदा पावते आम्हाला. थांबणार रे हिच्यात दिसते मोबाईल पाहिजे. कागद तू कागद. असं मी काही देते तू कागद. असं काही आहे. असं वाटतं की घोडा पळायला लागला म्हणून. काहीतरी मॅजिक म्हणतात ना, त्याची मॅजिक वाली गंमत आहे ते. पप्पा आई 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 झाली खुश. फुलपाखरू पान फुलपाखरू आई कसं जाईन ते. हे बाय इकडं. ते असं काही आहे. हे पा अजून एक आहे. हे थांब छोटा भीम मस्ती आहे पा. क्रिकेट दाखव. क्रिकेट पाय किती भारी आहे. क्रिकेट चला जाऊ द्या. थांब हे पान खेळ नाही दे. हे पान काहीतरी टाइमपास म्हणून. हे बा याला काय म्हणता. हे कबूतर आहे. हा सगळं आहे त्याने हे पा. हा ससा पळायला लागला. आता अजून कोणतं चित्र आहे. किती चित्र आहे त्याच्यामध्ये. जास्त पान चालू पलटो. मोरपा कसा नाचतो. आणि कोण आहे. थांबा हे पा. हा मोर बरोबर व्यवस्थित. हा हिरो आहे कोणता तरी. हा कोणता हिरो ओळखा बरं तुम्ही सगळेजण. सोना म्हणते हिरो आहे म्हणून. हिरो नाही विदूषक येतो. विदूषक जादूगर. अजून कोणतं चित्र आहे. हे काय माकड आहे. खाऊन राहील काहीतरी. हे काय वाघ आहे. चला सोडा ना. काय म्हणलं. काही नाही. मामाच्या घरी कधी जाणार. मामाच्या घरी आलं तुम्ही. मामाची यात अजून तू जाय बरं. आता मामाच्या घरून या चक्कर करून जा. मम्मी नाही येत. हा मम्मी नाही येत आता. जाय काऊन. जाय बाई यार. सोनील घेऊन तुला सोबत. काऊन सोनियान शिकेल. सोन तुला वाचता येते ना बटावा. मराठी वाचता येते ना. मग बसता घरी. ते तुला गाडीचं बोर्ड सांगत जाईल ना कोणचा आहे तर. घोडा. घोडा घोडाचे चित्र पण मी सांगू शकते कोणी. हा थांब जरा. आता आपण हिची परीक्षा घेऊ. गेली वाचता येते की नाही बरं. तुम्हाला दाखवतो मी डायरेक्ट असं की आता सोनलला वाचता येते की नाही. जाय पुस्तकान.
वाटेल दाण्याची भाजी करते ना. अरे ती भाजी वाटेल दाण्याची. हा, हा, वाटाण्याची वाटेल वाटाण्याची वाटेल दाण्याची भाजी मस्त होती ना. हा हाव ना. काय गोट करू राहिली. तुम्ही ऐकतास का नाही? होती का वाट्या? मस्त लागते की. तर आता सोनल आली आहे. सोनल तर बोलले वाचता येते की नाही ही गोष्ट खरी. आता सोनल दाखवून नवीन पहिला मुद्दा तर वाचता यायलाच पाहिजे, नाही तर मग सोनलची जिंदगी बरबाद आहे. बरबाद आहे. चौथी मध्ये शिकून राहिली सोनल. हा थांब जरा एक धडा देतो तुझ्या आता. ही बी आली बघ. ही आली ना. हे आले एक गिरेकांची किती बसवा? पा वाचता येते की नाही. इकडे ये जरा मला पाहू दे. आणि तुम्हाला हे नाव वाचून दाखव. हे खालील चित्रामध्ये काय योग्य आहे पुढं ते सांगा. बरोबर. आता हे वरचं वाच बरं. हे निळ्या अक्षरातलं वाच बरं. हा प्रश्न पहिला. निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. येतं जमलं मस्त येतं ना. समज येतं तर समजा एकदम फास्ट नाही आहेत तरी बरं आहे. पण बरं आहे. म्हणजे इथे गाडीचं बोर्ड वाचता येते. म्हणजे इथे जाणार आता कुठे सांग. मामाच्या घरी जाणार म्हणतात ते. आजीसोबत चालली म्हणते आजीला घेऊन. आहे ना सोनल. शाळेत पेपर कोणी तर आजीला वाचता येत नाही गाडीचं बोर्ड. तर मग ते काय म्हणते मी जातो म्हणते आजीसोबत. मला गाडीचं बोर्ड वाचता येते म्हणून त्याची आता ते डायरेक्ट प्रॅक्टिस घेतली. वा हाव शाळेत सोनल शाळेत जाऊ राहिली. वाचता येते की नाही. हा खरी गोष्ट. एबीसीडी समजते. दाखव बरं एबीसीडी. तर हे एबीसीडी आहे. इंग्लिश मधून वाचता येत नाही तुला की नाही. मग वाच बरं. ABCDEFG HIJKLMNOPQRSTUVWXYZ. म्हणजे पाठ आहे पण आज एकदम पूर्ण पाठ काही नाही पण जमते. एबीसीडी पाटे 1 2 पाटे बेची पाटे कितीपर्यंत येतावा मले का हा 15 पर्यंत. 15 पर्यंत खरीच? वाचता येते फक्त. म्हण एकदा 15चा पाळा. 15 पाडा दशक तुकते बरं. हा 15 15 15 30 15 30 45 15 60 15 5 75 15 90 15 5 105 15 8 120 15 9 135 15 150. बरोबर. तर मित्रांनो हिचा कधी पाळा चुकला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि बरोबर असेल तर नक्की लाईक करा. आणि मुकाटा राहत. तर असा काही सोनलचा अभ्यास आहे. हा आहे ना सोनल. पण फक्त इंग्रजी वाचता येत नाही बघ. काय करसा इंग्लिश कमी येते. हा ट्युशनच्या तिथे सांगणं पण आता मराठी सोडीचं इंग्रजी वाचून घेत जाईल. वाचन घ्यायला लावणं पडतच जाईल. गणित सुरांचं गणित तुझं काहीच दोन गणित चाललं तुमचं. असं कसं काय सोनल. मग गणित मध्ये एकदम पुढे घालणार. मग इंग्लिश मध्ये मग मराठी मध्ये. हो का. आज तू खरं सांग पुस्तक किती जणांनी घेतले. किती जणांनी घेतलं पुस्तक हे. दुगरी नवीन 2 जण. मम्मीने तर एकदा सोनलचा कधीचा वांदा होता की हे पुस्तक मला घेणार. मीने एकदा बी घेतलेलं पुस्तक. एकदा काल जास्त नांदा केला सोनलला. मी तर म्हणून काही घेऊ नको आहे ना सोनल. पण सोनल म्हणे नाही पप्पा मला पाहिजेच. आणि मला पैसे द्याच तुम्ही. मम्मी नाही म्हणे पैसे द्यायचं. तरी सोनलनं आणलंच. काय भाजी का करतो वाटेल त्या दिवशी आणि त्या दिवशी नाही वाटेल दाणे वाटेल का वाटेल तरी जमता येते. वा. तुम्ही खाल्ले की नक्की सांगा की याची भाजी करून दाखव. लाल भाजी कर तर मी काय सांगू भाजी करून दाखव. वाटेल दाण्याची एकदा चित्र पाहे. वाटेल दाण्याची भाजी म्हणते पण मित्रांनो की तुरीची दाण्याची करतात तशी त्याच टाईप मध्ये करू शकता तुम्ही. आणि एकदम मस्त होती. आणि पहिला मुद्दा म्हटलं म्हणजे तुरीचे दाणे संपले नाही तर मी लय बोर झालो तुरीचे दाणे खाऊ. आता याद तूर द्यायची मग. आता ते घ्यायला लागले तुरीचे दाणे म्हणून म्हटलं तर आज खाऊ वाटण्याची शेंगाची भाजी. ते वाटेल दाणे. मग वाटेल दाणे करू. उगीर लागेल उगीर. नाही लागत. मसाला वाटत लागत नाही ना. काय म्हणतो आहे की नाही. चला मग आता भेटूया आपण नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.